महाराष्ट्र राज्य समिति के प्रमुख पूर्व विधायक शंकर अन्ना धोड़ंगे के नेतृत्व में भारी बारिश से प्रभावित लोगों के लिए न्याय की मांग को लेकर 3 सितंबर को उप विभागीय कंधार कार्यालय पर एक मार्च निकाला जाएगा। हमारे नांदेड़ जिला ब्यूरो प्रमुख नरसिंह पैठकर ने किसान नेता मेरे विधायक का साक्षात्कार लिया। साक्षात्कार के दौरान पूर्व विधायक ने बेबाकी से कई सवालों के जवाब दिए। जिले में दुनिया तबाह हो गई है और ये सत्ताधारी गिरोह फोटो सेशन करते नजर आ रहे हैं। इसका विरोध प्रदर्शन के नेता धोड़ंगे ने किया है। सत्ताधारी मंत्री कार्यकर्ता नेता नहीं ठेकेदार है। चलिए सीधे नांदेड़ चलते हैं। हमने किसान नेता शंकर अन्ना धोंगड़े, हमारे नांदेड़ जिला ब्यूरो प्रमुख नरसिंह पैठकर, भारी बारिश और 3 सितंबर को आने वाले मोर्चा संबंध का साक्षात्कार देखा। तालुक्यातील जनता, बाधित शेतकरी, जे कष्टकरी आहेत ते सामील होणार आहेत। हा मोर्चा कुठून सुरू होईल, किती वाजता सुरू होईल, मोर्चा स्वरूप काय असेल आणि किती लोक जमतील, काय नियोजन आहे याचं? आम्ही काही नियोजन केलं नाही। मोर्चाला फारसं नियोजन नसते। मोर्चाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतात, आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो। 11चा वेळ दिलेला आहे। किल्ल्यापासून मोर्चा नेहमी ती मोर्चाची जी काही रूट आहे की कोट बाजारातून, मोठ्या दर्ग्यातून वरती शिवाजी पुतळ्याकडून डेप्युटी कलेक्टर कार्यालयाकडे येणे आणि तिथं निवेदन देणे आणि तिथं जे काही संबोधन आहे त्याला आम्ही ती मोर्चा म्हणजे शक्ती प्रदर्शन नसते की या प्रश्नाची कोंडी फोडणे। जर 7 दिवस होऊन जर तिथं आणखी शेतीचे स्थानिक पंचनामे, तिथली यंत्रणा, तलाठी वगैरे कोणी ग्रामसेवक घराच्या पंचनामे, पडझडीचे पंचनामे करत नसतील किंवा त्यांना सरकारकडून आणखी काही ठोस मदतीचं आश्वासन किंवा घोषणा होत नसेल तर त्याला लक्षात आणून देण्याचं हे एक साधन आहे। तो एक आवाज असतो। तो मोर्चा म्हणजे एक जनतेचा आवाज असतो आणि दुसरा एकाने जाऊन एकाने अधिकाऱ्याला भेटणे, नेत्याला भेटणे, एका गावांनी जाऊन निवेदन देणे, कागद देणे, हा एक त्याचा एक लोकशाहीमधला एक संयुक्त आवाज असतो। तो मोर्चा म्हणजे या दोन्ही तालुक्यातल्या आपदग्रस्तांचा, संकटग्रस्तांचा, बाधितांचा एक संयुक्त आवाज असतो। तो संख्या कितीचा आहे हा भाग नाही। येतात ना, ज्यांना वेळ असतो, ज्यांना जमते त्यांना थोडं ते रुकतात थोडेच। आणि आपल्या इथली अनेक वर्षापासूनची आंदोलनं, मोर्चाची परंपरा आहे ना आणि त्यामुळे अनेक वेळेला सरकारही किंवा यंत्रणाही वाकलेले आपल्याला प्रसंग माहिती आहेत। आणि शेवटचा प्रश्न आहे, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, BRS, आता MRS हे सगळं पक्षीय प्रवास करत असताना ह्या सगळ्या बाबी आपण बाजूला ठेवून म्हणून आंदोलक नेता किंवा शेतकरी नेता ही जी आपली ओळख आहे राज्याला, पर्यायाने देशाला, तर आपण या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला, तुम्ही जसं म्हणताय की राजकीय नेते हे गेंड्याच्या कातडीचे झालेत, अशा गेंडेधारी राजकारण्यांना पुन्हा एकदा शेतकरी नेत्याची ती 70-80च्या दशकातली झलक या माध्यमातून दिसणार का आणि जनतेला याची पुन्हा जाणीव होणार का आपला शेतकरी नेता शंकर धोंडगे आहे? काय सांगाल? नाही, कसं असते, या प्रश्नाचं उत्तर काही मी देत नाही, पण माझा एक पिंड आहे। जो काही प्रवास तुम्ही वर्णन केला आहे त्या प्रवासाची एक साखळी आहे, त्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे। मग शेतकरी संघटना असेल किंवा त्या काळात शरद पवार साहेब जे काही कृषी मंत्री होते तो धागा, राजकीय धागा असेल किंवा BRS असेल, आपकी बार किसान सरकार किंवा MRS, हे हा जो काही राजकीय प्रवास आहे त्या सगळ्या राजकीय प्रवासाचा केंद्रबिंदू हा ऑल आर फार्मर ओरिएंटेड, म्हणजे शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू आहे या प्रवासाचा। आता या सगळ्या प्रवासामध्ये काळ बदलतो, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, जाणीवा बदलतात। आता 80 सालच्या 90 सालच्या दशकामध्ये हाक मारल्यानंतर पाठीवर रोट्या बांधून येणारे आंदोलक आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्यामुळं पण एक आहे की लोकशाहीमधलं जे हत्यार आहे की सरकारच्या लक्षात आणून देण्याचं किंवा एखादा विषय
रस्त्यावर आणण्याचं किंवा आयरनीवर आणण्याचं किंवा त्या विषयाकडे सगळ्याचं लक्ष वेधण्याचं एक साधन म्हणून जे काही मोर्चाकडे बघितलं ते तेवढ्यापुरतं आहे. पण परिस्थिती अनुरूप काळानुरूप ते बदलत असते. पण ते हे जे काही भूमिका आहे ती तेवढ्यापुरती मर्यादित आहे. पण भविष्यात असं कसं सांगता येईल की बाबा जुना 90च्या दशकातला शंकर धोंडगे आता जनतेला, मी तसाच आहे, 90च्या दशकात जसा होतो तसाच आहे. लोकप्रतिनिधी झाल्यानंतरही मी लो प्रोफाईलच राहिलो. मी काही माझ्या नाकामध्ये हवा घुसू देत नाही. आणि 40 वर्षात तुम्ही आमच्या अवतीभोवती बघता, सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात फिरला असेल, पण मी कुठेही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही. मी तुमच्यासारखा माणसात आहे, आणखी माणसात आहे. जेव्हा जेव्हा असा काही माझ्या जनतेवर, माझ्या कार्यकर्त्यावर, माझ्या क्षेत्रावर किंवा बळीराजावर असा काही प्रसंग येतो, मजानं काय होईल न होईल त्याचे परिणाम सकारात्मक नकारात्मक तर होतच नसतात, पण सकारात्मक किती टक्के होतात याचाही विचार न करता मी माझं एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य मी पूर्ण करत असतो. हा एक माझ्या कर्तव्याचा भाग आहे. आणि दुसरा भाग नक्की शेण पडल्यावर माती घेऊन उठते, हेही आम्हाला माहिती आहे. याचा नक्की या मोर्चाचा या जिल्ह्याला नक्की फायदा होईल.